हां, परत एकदा सर्वांना प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वराच्या वचनाकडे आपण वळूया. यावेळेला आपण आपलं बायबल उघडूया. लूक ह्याचा 15 अध्याय उघडून आपण वाचणार आहे. कृपया करून तुमच्याकडे सर्वांकडे बायबल आहेत का? येस, तर तुमचे स्वतःचे बायबल, आपापले बायबल तुम्ही उघडा. लूक त्याचा 15 अध्याय, 15 अध्यायाच्या 11 वचनापासून पुढे आपण वाचूया. लूक त्याचा 15 अध्याय, त्याचं 11 वचन आपण वाचूया. आणखीन तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिटकून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारण्यास पाठवले. तेव्हा डुकरे खात असत, त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घ्यायला मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे, तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला. ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला आणि पुष्टवासरू आणून कापा. आपण खाऊ व आनंद उत्सव करू. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. मी 24 वचनापर्यंत वाचलं. भाऊ-बहिणींनो, मला वाटतं लूकच्या 15 अध्यायामधील हे उधळ्या पुत्राची गोष्ट तुम्ही भरपूरदा ऐकली असेल ना? भरपूरदा ऐकली आहे. भरपूरदा तुम्ही त्याच्याबद्दल काही नाटक पण पाहिलं असेल. आपण चर्चमध्ये अनेकदा त्याच्यावरती नाटक बसवलेलं आहे. मला माहीत नाही तुम्ही बघितलं का नाही, पण ते नाटक बसवून त्याच्याद्वारे सुवार्ता वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. पण आज ह्या रविवारच्या दिवशी मी आपल्या सर्वांसोबत मिळून मनुष्याच्या मनाच्या जगाबद्दल चर्चा करू इच्छितो. कसं आहे ना भाऊ बहिणींनो, जर आपण सगळं काही मिळवलं, आपल्याकडे धन दौलत आहे, पैसा आहे, नाव आहे, फेम आहे, मशहूर प्रसिद्धी आहे, सगळं काही जरी असलं, गाडी बंगला सगळं काय असून जर आपण मनाचं जग शिकलेलं नाही आहे ना, आपल्या मनात घडणाऱ्या गोष्टींना जर समजू शकत नाही आहे, तर हे सगळं मिळवून सगळं काही गमवून जातो. आमेन. तुम्ही सहमत होता का ह्याच्याशी? की कारण की लोकांकडे पैशाची कमतरता आहे असं नाही आहे, किंवा कोणते परिस्थिती वाईट आहे म्हणून ते लोक वाईट परिस्थितीत जीवन जगतात असं नाही आहे. मी अनेकदा आपल्या भाऊ बहिणींशी कामासंदर्भात चर्चा करतो. तुम्ही काम करा, तुम्ही नोकरी मिळवा, तुम्ही जास्तीत जास्त काम करायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे मला काय उत्तर भेटतं जास्तीत जास्त आपल्या सोलापूरच्या भाऊ बहिणींकडून? पास्टर, सोलापूरमध्ये कामच नाही आहे. सोलापूरमध्ये कुठं कामच मिळत नाही. बरोबर आहे ना? सोलापूरमध्ये काम करण्यासारखं काही कामच नाही आहे. हे खरोखर बरोबर आहे का? सोलापूरमध्ये काम नाही आहे का? आहे आहे पण पगार कमी आहे. आहे पण पगार कमी. हे काय माहिती आहे का? ही ब्रदरने जे म्हटलेले गोष्ट आहेत ना, आहेत पण पगार कमी आहे. म्हणजे काय करण्याचं मन आपल्याकडे असतं की बाबा मी कमीत कमी काम करावं आणि मला जास्तीत जास्त पगार मिळावा, मला चांगलं पैसे मिळावं, मी आरामात जगावं.
ह्याला काय म्हणतात माहिती आहे का भाऊ बहिण, ह्याला कमकुवत मन म्हणतात, फार कमजोर मन म्हणतात. तुम्हाला माहिती आहे पगार कोणीच तुम्हाला स्टार्टिंगला जास्त देतच नाही. कुठल्या पण कंपनीत जावा, कुठल्या पण ह्याच्यामध्ये जावा, का? कारण की त्यांना तुमच्यावरती भरोसा कसा काय, कसं भरोसा करणार? नवीन एक माणूस आलाय कामासाठी आणि काम करतो म्हणा लागलाय, त्याला तुम्ही असं, तुम्ही जर मालक असाल तर असंच तुम्ही त्याला पैसे द्याल का जास्त? तो व्यवस्थित कामावर येईल का नाही येईल, एवढे दिवस टिकून राहील का नाही राहील, माहिती नाही. पण आमच्या भाऊ बहिणींकडे काय म्हणत असतं, आम्ही स्टार्टिंगलाच आम्हाला एक 40-50 हजार पगार लागायला पाहिजे, व्यवस्थित सगळं होऊन जातं. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा, सर्व आपल्या मनावरती निर्भर आहे. आपल्याला आपलं मन किती स्ट्रॉंग आहे किंवा किती कमजोर आहे हे आपल्या जीवनाला प्रभावित करतं. जसं सोलापूरमध्ये काम नाही आहे पण फार कमी पगार आहेत, एवढं काय व्यवस्थित आम्हाला पगार मिळवता येत नाही. मग सोलापूरमध्ये श्रीमंत लोक नाही आहेत का? म्हणजे असे लोक तर असतीलच नक्की की जे लहानपणापासून श्रीमंत आहेत, पैसे भरपूर कमवलेले असे लोक आहेत. पण असे पण भरपूर लोक आहेत ना की ज्यांच्याकडे काहीच नव्हतं, शून्यापासून सुरुवात करून वाढून मोठे झालेले लोक आहेत ना. तुम्ही ऐकलं असेल ना अशा काही लोकांबद्दल. मग ह्यांनी कसं काय केलं, ह्यांना कसं काय जमलं? का माहिती आहे का? कारण की त्यांनी आपल्यापेक्षा स्ट्रॉंग माइंडचे आहेत, आपल्यापेक्षा त्यांचं मन उत्तम आहे, ताकदवर आहे. बरोबर आहे, मान्य करायलाच पाहिजे, ही गोष्ट नकारून चालणार नाही. जर आपलं मन कमजोर आहे तर आपण परिस्थितीवरती आरोप लावायला लागतो, माझी परिस्थिती अशी आहे, माझं हे तसं आहे. पण खरोखर विचार करून बघा, तुम्ही आसपासच्या तुमच्या लोकांना बघा, जे लोक त्रासात जगतायत, जे लोक अडचणीत जगतायत, जे लोक फार कमतरतेमध्ये जगतायत, ते तसं जगण्याचं मानसिकतेने जगतायत, म्हणून तसं जगतायत. आमेन. तुम्ही सहमत होता का? ती मानसिकता तशी बनली आहे, त्यामुळे जीवन पण तसंच बनलेलं आहे. जर मानसिकता बदलल्याशिवाय जीवन बदलत नसतं भाऊ बहिणींनो. विचार करण्याची पद्धत, मनाचं जग, आपण आपल्या भाषेत बोलायचं झालं तर, जर एखादा व्यक्ती मनाचं जग शिकत नाही तोपर्यंत त्याचं जीवन बदलत नाही. जर तुम्हाला जीवन बदलायचं आहे ना, तुमचं जीवनशैली, सकाळी लवकर उठणे असेल, व्यायाम करणे असेल, खाणं पिणं असेल, हे सगळं जे लाईफस्टाईल जर बदलायचं आहे, जीवनशैली जर बदलायचं आहे, पहिलं मन बदलावं लागतं. मन बदलल्याशिवाय जीवन बदलत नसतं. मग मन कसं बदलायचं? मन जोपर्यंत आपण आपल्या मनाच्या दशेला व्यवस्थित ओळखत नाही ना, तोपर्यंत मन बदलता येत नाही. बायबलमध्ये एक वचन आहे, मी तुम्हाला ते काढून दाखवतो. नीतिसूत्रे, हे जर तुम्ही उघडणार, नीतिसूत्रे त्याचा 4था अध्याय, नीतिसूत्रे 4था अध्याय त्याचं 23 वचन. इथे काय लिहिलेलं आहे? नीतिसूत्रे 4 अध्याय त्याचं 23 वचन तिथे लिहिलेलं आहे. कोणी वाचेल का जोरात आपल्यापैकी? हां. हां, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर. अंतकरणाचे म्हणजे कशाचे? मनाचे. अंतकरणाचे, मनाचे, ह्याचं विशेष रक्षण करायला पाहिजे. आता बघा, तुम्ही लोक भरपूर गोष्टींचं रक्षण करतात, पैशाचं रक्षण करतात. ते तिजोरी बनवतात ना, तिजोरीमध्ये पैसे लपवून ठेवतात, सोने लपवून ठेवतात, CCTV कॅमेरे बसवतात त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी, की बाबा कोणी चोर येऊ नये, कोणी हे येऊ नये. मी आमच्या शेजारीच तर एक नवीन बांधकाम सुरू झालं आहे, मी बघितलं ते बांधकाम करणारे किती हुशार लोक आहेत. त्यांनी बांधकामाचं सामान जिथं ठेवलं तिथं CCTV कॅमेरा बसवून ठेवला आहे, म्हणजे कोणी येऊन चोरी करू नये, काय करू नये. अशा भरपूर चांगल्या गोष्टींची आपण रक्षा करतो, त्याचं संरक्षण करतो. पण बायबल सांगतं सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर. तुझ्या मनाचं व्यवस्थित रक्षण करणं गरजेचं आहे. का? कारण त्यात जीवनाचा उगम आहे. इंग्लिशमध्ये वचन कसं लिहिलं? इंग्लिशमध्ये कोणाकडे आहे का? वाचणार का? 23 वचन, नीतिसूत्रे 4था अध्यायाचं 23 वचन इंग्लिशमध्ये. हां, येस. इथं इंग्लिशमध्ये असलेलं आहे, कीप युअर हार्ट विथ ऑल डिलिजन्स, म्हणजे तुझ्या मनाची खूपच जास्त मेहनतीने रक्षा कर. फॉर आउट ऑफ इट स्प्रिंग द इश्यूज ऑफ लाईफ. जीवनाचे जे इश्यू आहेत, जीवनाचे ज्या काही गोष्टी आहेत, जे काही घडणाऱ्या गोष्टी आहेत,
काय म्हणतात येशूला, येशू म्हणजे जीवनाचं प्रत्येक गोष्ट मनातून येते हो. तुमच्या जीवनात चांगलं होतं आहे ते तुमच्याकडे उत्तम मन असल्यावरच चांगलं होतं आहे. जर तुमच्याकडे व्यवस्थित मन नाही आहे, तुम्ही किती पण चांगलं बनवण्याचा प्रयत्न कराल, त्या मनानुसारच जीवनात दिसून येतं. या दिवसात आम्हाला आम्ही जे ऑल इंडियामधले आपले पूर्ण भारतातले 5 लोक आहेत ना, आम्हाला नीतिसूत्रे पुस्तकाचं अध्ययन करायला लावलेलं आहे. म्हणून आम्ही दररोज नीतिसूत्रेचं एक अध्याय वाचतोय, त्याच्यावरती मनन करतोय आणि त्यातले एक वचनं अध्ययन करतोय. ॲक्च्युली माझ्यासाठी फार आशीर्वादाची गोष्ट होत आहे. दररोज ह्या वचनांना मी अध्ययन करतोय. पहिलं मी काय विचार केला माहिती आहे, कशाला नीतिसूत्रेचं अध्ययन करायचं? नीतिसूत्रे काय माहिती आहे काय? प्रॉव्हर्ब्स आहेत. प्रॉव्हर्ब्स म्हणजे एक प्रकारचे म्हणी आहेत. म्हणी एक प्रकारचं म्हण किंवा बोलले जे नाही काय, लोक चांगल्या चांगल्या गोष्टीचं सांगतात तसं आहेत. हे नीतिसूत्रेचं लेखक कोण आहे माहिती आहे का? ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर लेखक भरपूर आहेत, 3 का 4 लोक आहेत. पण सुरुवातीचा महत्त्वाचा भाग शलोमोन राजानं लिहिलेला आहे. शलोमोन राजा नीतिसूत्रामध्ये तो आपल्या मुलाला शिकवा लागलाय की तू देवाच्या वचनाप्रमाणे जगलं पाहिजेस, देवाच्या आज्ञा पालन करायला जगलं पाहिजेस, देवाचं हे मन ठेव, बुद्धी मिळव, बुद्धीने जग. पण शलोमोन राजा स्वतः कसा जगला? तो त्याच्या मुलाला शिकवा लागलाय की तू असं 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 करायला पाहिजे. तो शलोमोन राजा 1000 पत्नी करून कधी देवाला सोडून जातोय. हां, त्यानं देवाचं कार्य केलं, मंदिर बांधण्याचं कार्य केलं. मग माझ्या मनात काय लागलं, काय शलोमोनने लिहिलेल्या गोष्टी शिकण्याचा काय अर्थ आहे? तो स्वतः पण त्याच्याप्रमाणे जगू शकला नाही, आम्हाला काय शिकवा लागलाय? पण जेव्हा मी त्याचं अध्ययन करायला हे नक्कीच बुद्धीच्या गोष्टी आहेत, मनाच्या बद्दल सांगणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या आज देव मला शिकवू इच्छितोय, आज देव मला सांगू इच्छितोय. मला काय बोलायचं भाऊबंधो, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा अंतकरणाची रक्षा कर. आपल्या अंतकरणाची विशेष रक्षा कर. का? कारण की तुझं अंतकरण कुठं चाललंय, कसं चाललंय, काय होतंय तुझ्या अंतकरणामध्ये, काय घडत आहे तुझ्या अंतकरणामध्ये, त्याच्यानुसार तुझं जीवन ठरत आहे. पण आपण बाहेरच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देतो, मनाच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही. माझ्या मनामध्ये आता कोणता विचार आलाय, माझ्या मनामध्ये हा विचार आता काय करायला लागलाय, हे विचार मला कुठे घेऊन चाललाय, काय काय कार्य चाललंय. आपण आपल्या मनामध्ये भरपूर प्रकारचे विचार येतात. एक दिवसामध्ये तुम्ही कधी तुमच्या मनातले विचार मोजलेत का? किती विचार येतात? ते भयंकर जास्त येतात. काही सायंटिस्ट लोक असं म्हणतात 50,000 विचार येतात एका व्यक्तीमध्ये एका दिवसाला. 50,000 विचार. आणि त्यातले जास्तीत जास्त विचार कसे असतात? नकारात्मक असतात, निगेटिव्ह असं, काय तर वाईट होईल, काय तर चुकीचं होईल, काय तर हे होईल. मग असे भरपूर विचार येतात. पण ह्या विचारांपैकी काही एक विचार आपल्या मनात घर करून बसतात, आपल्या मनात राहून जातात आणि कळत न कळत ते विचार माझ्या मनाला पाडायला लागतात, ते विचार माझ्या मनाला खेचायला लागतात. मग जर एखाद्या व्यक्तीला मनाचं जग माहिती नाही आहे ना, तो पूर्णपणे स्वतःला त्या विचारांच्या स्वाधीन करून देतो. स्वाधीन करून जसं ते विचार त्याला खेचत जातात त्याप्रमाणे जगतो. काल मी आमच्या यूथसोबत थोडं फेलोशिप करत असताना मी त्यांना शास्तेचा शेवटचा अध्यायातलं शेवटचं वचन सांगत होतं. कसं शास्तेच्या काळामध्ये कोणी राजा नव्हता, त्यामुळे लोक कसं जगत होते, त्यांना पाहिजे तसं, त्यांना योग्य वाटेल तसं त्यांचं जीवन ते जगत होते. किती चांगलं आहे ना, मला हवं आहे तसं करणं, उठायचं आहे तेव्हा उठायचं, खायचं तेव्हा खायचं, प्यायचं तेव्हा प्यायचं, जसं पाहिजे तसं जगायचं. किती चांगलं जीवन आहे ना, चांगलं आहे ना. असं जीवन आपल्याला हवं असतं ना. कोणी रोकटोक करू नये, कोणी मध्ये येऊन टोमणा मारू नये, कोणी काय करू नये, मला पाहिजे तसं मी जीवन जगणार. पण असं जीवन जगत असणारे इस्रायल लोकांची हालत कशी होती? भयंकर होती, भयंकर. देवावर विश्वास करणारे इस्रायल लोक जेव्हा त्यांच्या मनाप्रमाणे जगत होते, काय व्हायला लागलं? मी मागच्या वेळेला एकदा त्याच्यावरती आपल्या भाऊ-बहिणींसोबत शेअर केलं होतं, आठवतं का तुम्हाला? कसं एका व्यक्तीच्या पत्नीवरती बलात्कार होतो, त्या एका नगरातले लोक येऊन तिचा बलात्कार करतात. मग हा जाऊन तिचे 12 तुकडे करतो आणि प्रत्येक गोत्रामध्ये पाठवतो आणि गोत्रांमध्ये पाठवून मग सगळे इस्रायलचे लोक बन्यामीन गोत्रासोबत लढायला येतात. ते भरपूर काय घटना घडते, त्यात मी जाणार नाही आज. अशा भयंकर जीवन जगतात. का? कारण की कोणी राजा नाही आहे, ज्याला जे योग्य वाटतं ते तो करतोय.
जेव्हा आपण तसं जगतोय, माझ्या मनाचा राजा जर कोणी नाही आहे ना, माझ्या मनामध्ये येणाऱ्या विचारांना जर मी मोकळीक देतोय, माझ्या मनामध्ये येणाऱ्या विचारांना जर मी खुली छूट देतोय, पाहिजे तसं करा, तर तुम्ही 3 ठिकाणी आढळू शकता असं मला वाटतं. जर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगायला लागला, तुमच्या मनात येईल तसं करायला लागला, तुम्ही 3 ठिकाणी आढळू शकताय. कुठले 3 ठिकाण माहिती आहे? एक तर मेंटल हॉस्पिटल. खरोखर रिचर्ड ब्रदरना विचारू शकता तुम्ही, त्याच्या हॉस्पिटलमध्ये, माइंड हॉस्पिटलमध्ये कितीतरी असे लोक येतात जे मनाप्रमाणे करत जगत आहेत, होय की नाही? मनाप्रमाणे पाहिजे तसं करत जात शेवटी इतकी भयानक हालत होतं की लोक कोण कंट्रोल करू शकत नाही त्यांना. मनातले विचार काय पण सांगतात हो. आत्ता स्टार्टिंगला तर तुम्हाला योग्य योग्य विचार येतील, नंतर ते विचार काय सांगतील माहिती आहे? तुम्ही कधी अशा लोकांना बघितले का, मानसिक आजारी पडलेले लोक? त्यांच्यामध्ये आजार काय असतो? जे मला वाटतं तेच बरोबर, जे मला वाटतं तेच बरोबर. जर एक बाहुली घेऊन बसल्यात आणि ही बाहुलीच माझी मुलगी आहे असा विचार आहे मनात, तर तेच बरोबर. ती बाहुली मुलगी आहे का? नाही, पण तेच बरोबर. म्हणून जर तुम्ही खरोखर विचारांचं ऐकून जगायला लागला, तुम्हाला पाहिजे तसं जगायला लागला, 3 पैकी पहिली ठिकाण जिथं तुम्ही आढळाल ते एक मेंटल हॉस्पिटल आहे. दुसरं जेल आहे. जेलमध्ये का? कारण की जेव्हा एखादा माणूस त्याला पाहिजे तसा जगतो ना, दुसरी लोक चुकीचे दिसायला लागतात, दुसऱ्या लोकांशी नेहमी भांडण व्हायला लागतं, भांडणं होतात. भाऊ बहिणींनो, भांडणांची एक विशेषता बघा, इथे पती पत्नी पण आहेत ना, काय पती पत्नींमधलं भांडण असू दे किंवा मुलं आई वडिलांमधली भांडणं असू दे, सगळी भांडणं का होतात? मी बरोबर आहे, तू चुकीचे आहे. बरोबर आहे की नाही? मी बरोबर आहे, मला जे वाटतं तेच बरोबर आहे, हेच करेक्ट आहे, बाकी सगळं चुकीचं आहे. कधी असं भांडलंय का तुम्ही? मी चुकीचं आहे, मला वाटतं ते चुकीचं आहे, तू बरोबर आहे? नाही. म्हणून अशा प्रकारे भांडणं होऊन कधी खून होऊन जातो, कधी काय होऊन जातं कळत नाही. तुम्ही इथं दिसताना किती शांत आणि सौम्य लोक दिसता, पाहुणेनो, विचारांच्या मागे जात असणारा व्यक्ती भयंकर बनून जातो. दुसरं ठिकाण जेल आहे. तिसरं ठिकाण कुठं आढळतात माहिती आहे का? तिसरं ठिकाण कुठं आढळतच नाहीत. आत्महत्या करून टाकतात, आत्महत्या, मरून जातात. का? मनात येणारे विचाराच्या लेवलचा शेवटचा विचार कुठला माहिती आहे का? लेवल्स असतात मनामध्ये येणाऱ्या विचारांचा सगळ्यात शेवटचा लेवलचा विचार काय माहिती आहे? कशाला जगतोयस, बस झालं, आता मरून जा, तू जर एकदाचा मेला की तुला शांती भेटेल. हे विचार सगळ्यात शेवटी येतं. त्यामुळे बायबल म्हणतं, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा अंतकरणाची रक्षा कर, विशेष रक्षा कर. तुझ्या अंतकरणात काय चाललंय? तुझ्या अंतकरणात तू कुणाला ऐकून जगतोयस, कशाद्वारे जगा लागलायस? जर ते नाही समजणार, जर ते नाही कळणार, तर भयंकर हालत होऊन जाते आणि लोकांना कळतच नाही. मी गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये होतो. मुंबईमध्ये असताना पासेस मीटिंगमध्ये 3 दिवस आम्ही लगातार फेलोशिप करत होतो. आमच्या अंतकरणातल्या गोष्टी बोलून पास्टरांच्या द्वारे पण बोलणं ऐकून. पण आम्ही कशाबद्दल चर्चा करत होतो माहिती आहे का? कसं एक व्यक्ती गर्विष्ठ बनून जातो, घमंडी बनतो. त्याच्याद्वारे जेव्हा देवाचे कार्य व्हायला लागतात, जेव्हा तो देवाच्या द्वारे वापरला जायला लागतो, मी हे पण केलंय, मी ते पण केलंय, त्यावेळेला कळत न कळत त्या व्यक्तीचं मन एवढं उंच होऊन जातं की त्याला वाटतं मीच बरोबर आहे. आज मी विषयावरून भरकटणार नाही. आज आपण लूकचा 15 अध्याय वाचलाय. लूकच्या 15 अध्यायामध्ये फार फेमस दृष्टांत आहे. हे येशूने सांगितलेला दृष्टांत आहे. दृष्टांत म्हणजे इंग्लिशमध्ये पॅराबल म्हणतात, मराठीत दृष्टांतच म्हटलं ना, दृष्टांत, दाखला. येशूने दिलेला दाखला आहे. हे दाखला म्हणजे काय? हे दाखला म्हणजे एक प्रकारचं उदाहरण आहे. हे सत्य घटना नाही आहे. येशूने सांगितलेली येशूने बनवून सांगितलेली गोष्ट आहे. येशू काहीतरी समजून सांगू इच्छितोय, समोरच्याला समजून येऊ शकेल अशा प्रकारे ह्या दाखल्याच्या द्वारे समजून देण्याचा प्रयत्न करायला लागला येशू. समजतंय का? मग हे कुणाची गोष्ट आहे? हे आपण लूकचा 15 अध्यायामध्ये येऊया परत. लूक याचा 15 अध्याय, त्याचा 11 वचन. इथे असं लिहिलेलं आहे की आणखीन तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते.
त्यापैकी धाकटा आपल्या बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्यांनी आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. बघा, बायबलमध्ये सिम्पली लिहिलेलं आहे, म्हणजे नुसतं असंच लिहिलं आहे की एका माणसाला 2 मुलगे होते, त्यातला धाकटा आपल्या बापाकडे आला आणि बापाकडे येऊन म्हणा लागला की बाबा, माझ्या मालमत्तेचा वाटा मला द्या. पण काय बघू शकतो माहिती आहे का, आज ह्या वचनातून ना मला उधळ्या पुत्राच्या मनाच्या दशेंबद्दल बोलायचं आहे. ह्या पूर्ण उधळ्या पुत्राच्या गोष्टीमध्ये ह्याच्या मनाची 6 प्रकारची दशा बघू शकतोय. किती प्रकारची? 6 स्टेजेस बघू शकतो. स्टेजेस, लेवल, 6 प्रकारचं त्याचं मन आहे. एक 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 करत ते त्याचं मन बदलत चाललेलं दिसतंय 6 प्रकारे. मी काय मानतो, ह्या जगातला प्रत्येक मनुष्याचं मन ह्या 6 प्रकारच्या दशेतून जातं. म्हणून जर आपण ह्या गोष्टींच्या द्वारे आपल्या मनाची दशा ओळखली तर आपण आपल्या अंतःकरणाची सुरक्षा करू शकतो की बाबा, माझं मन आता कुठे आहे, कुठं चाललंय हे दिसून येतं. 6 प्रकारचं मन आहे. मग ते समजवण्यासाठी पहिल्या प्रकारचं मन मी तुम्हाला बघतो. टीना थोडं पुढे येणार का? टीनाच्या द्वारे मी उदाहरण सांगू शकतो. टीना पुढे लवकर आहे, वेळ घालू नका. टीनाला आज उधळ्या पुत्र बनवूया आपण. ये टीना पुढे. टीनाला मी पुढे बोलवतो. उधळ्या पुत्र इकडे इकडे उभा राहा. इथे या बाजूला. ओके, तिकडे अजून थोडा कोपऱ्यात. ओके, हे काय माहिती आहे का, पहिली दशा. ओके, इथं उभा राहिली आहे म्हणजे पहिली दशा आहे, समजून घ्या. उधळ्या पुत्राच्या मनाची पहिली दशा काय आहे, थोडंसं आपण त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करूया, थोडा त्याच्याबद्दल विचार करूया. उधळ्या पुत्र हा उधळ्या पुत्र आहे. टीना उधळ्या पुत्र आहे. उधळ्या पुत्र कसला, कोणता मुलगा आहे? मोठा मुलगा आहे का धाकटा मुलगा आहे? धाकटा मुलगा आहे. बरोबर आहे, धाकटा मुलगा आहे. धाकटा मुलगा आपल्या बापाकडे या लागलाय आणि धाकटा मुलगा आपल्या बापाकडे येऊन काय मागा लागलाय, माझ्या मालमत्तेचा वाटा मला दे. असं कसं मागू शकतो? तुम्ही बघितलं असेल, मुलांच्या मध्ये मालमत्तेला घेऊन भांडणं होत असतात ना सारखे. पण ती भांडणं कधी होतात? बाप जिवंत असताना होतात का? बाप मेल्यावर होतात ना. मेल्यानंतर जिवंत असताना करायला गेलं तर अंबानी, मुकेश अंबानी, अनिल अंबानी यांची भांडणं तुम्ही बघितले असेल, ते पण त्यांचे वडील मेल्यानंतरच झाले ना भांडणं. पण हा धाकटा मुलगा बाप हयातीत आहे, जिवंत आहे, तरी त्या बापाकडे जाऊन विचारतोय. काय विचारतोय? टीना तू बोल. मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. वाटा मला द्या. ओके, ती मालमत्तेचा वाटा मागत आहे. मग हा का वाटा मागत आहे? काय चाललंय? का असं होतंय? तुम्हाला काय वाटतं भाऊ बहिणींनो? का उधळ्या पुत्र त्याचा बाप जिवंत असताना, धाकटा मुलगा आहे, मोठ्या भावाने पण असं नाही केलं. धाकटा भाऊ आहे हा, मोठा भाऊ पण जाऊन वाटा मागत नाहीये, पण हा धाकटा भाऊ जाऊन आपल्या बापाकडे वाटा मागा लागलाय. कशामुळे? काय त्याच्या मनात काय घडत असणार आहे त्यावेळेला? काय वाटतंय तुम्हाला? का असं केलं असेल त्यानं? थोडं विचार करा. का असं करत असेल? आणखीन जास्त उत्पन्न मी मिळवेन. ओके, ठीक आहे. अजून? हा, माझ्या वडिलांपेक्षा चांगला बिझनेस करू शकतो, पैसे कमवू शकतो असं त्याला वाटतंय. ठीक आहे. अजून काय? असं का करायला लागलाय तो? का आपल्या बापाकडे जाऊन तो वाटा मागा लागलाय? असं आहे का? मोठा भाऊ सगळं काय घेऊन जाईल असं? तशी भीती तर दिसत नाही त्याच्यामध्ये कुठं. काय भीती असते तर ते वाटा घेऊन तिथंच थांबला असता. तो वाटा घेऊन दूरदेशी निघून गेलाय पुढे जाऊन बघणार तर. येस सिस्टर. बापाच्या विचारापासून वेगळा झालाय त्यामुळे. ओके, बापाबरोबर खुश नाही आहे. बरोबर. तुम्ही सगळेजण बोलताय ते बरोबरच आहे, एक पद्धतीने बरोबरच आहे. मग त्याला का वाटा लागलंय की मी माझ्या बापासोबत खुश नाही आहे? त्याला असं का वाटा लागलंय की मी माझ्या बापापेक्षा चांगला बिझनेस करू शकतो? तुम्ही जर बघणार, नेहमी बाप आणि मुलगा जेव्हा एकत्र बिझनेस करत असतात त्यावेळेला भरपूरदा मुलांना काय वाटायला लागतं, माझ्या बापाने व्यवस्थित काम नाही केलं. इथं मुलं आहेत काय, नेहमी आईवडिलांना नावं ठेवणारे मुलं असतात की आमच्या आईवडिलांनी व्यवस्थित नाही केलं, आमच्या आईवडिलांनी आमच्यासोबत असं नाही केलं. वाटतं की नाही?
का वाटायला लागतं असं? का वाटतं तुम्हाला? थोडं तुमच्या मनाबद्दल विचार करा. का असं वाटतं? मी जर माझ्या वडिलांच्या ठिकाणी असतो तर असं केलं नसतं, असं वाटतं की नाही? मी जर त्या ठिकाणी असतो, मी ह्याला अजून उत्तम रीतीने केलं असतं, यावेळेला मी अशा पद्धतीने करून एवढं चांगलं केलं असतं. भाऊ खरं सांगतो तुमच्यासमोर, मी पास्टर आहे. तसं बघायला गेलं तर आपल्या मिशनमध्ये एवढा काही सिनियर पास्टर नाही. सिनियर पास्टरचं पद फक्त मिळालेलं आहे. गेले 12 वर्ष सेवा करतोय. 12 वर्ष जास्त काळ नाही आहे तसं बघायला गेलं तर. 12 वर्ष सेवा केली आहे मी. माझ्यापेक्षा भरपूर जास्त सेवा केलेले पास्टर आहेत. मागचं रिट्रीट आठवतं का तुम्हाला? रिट्रीटमध्ये एक पास्टर आले होते. ते पास्टर जवळपास 40 वर्ष सेवा केले. 40 वर्ष सेवा केलेले पास्टर. आणि त्या पास्टरांसाठी मी अनुवाद करत होतो. अनुवाद करत असताना काय वाटत होतं माहिती आहे मला? असं का प्रचार करायला लागलेत ह्याने? असं का प्रचार करायला लागलेत? मी असतं तर असा प्रचार केला असता, मी असतं तर असं शिकवलं असतं, मी असतं तर अशा पद्धतीने बोललो असतो, असं वाटतंय. कधी कधी तुम्हाला माझा प्रचार ऐकत असताना मग तसं वाटेल, काय पास्टर असं प्रचार करायला लागलाय, असं बोलायला पाहिजे होतं, तसं बोलायला पाहिजे होतं. असं का वाटायला लागतं आपल्याला? प्रत्येकाला वाटतं. त्या मुलाला वाटतंय, उधळ्या पुतळाला वाटतंय की मी माझ्या बापाकडून वाटा मिळवला पाहिजे, मी माझ्या बापाकडून ते पैसे मिळवून आत्ताच माझं काहीतरी बिझनेस किंवा काहीतरी सुरू करायचं आहे ना, त्याला नवीन पद्धतीने काम करायचं आहे. म्हणून तर ते घेतल्यानंतर कुठे निघून जातो? कुठं निघून जातो? दूरदेशी निघून जातो. दूरदेशी निघून जातोय. मग का त्याला असं वाटतंय की माझा बाप व्यवस्थित काम करत नाहीये? हा बाप साधारण व्यक्ती नाहीये ना. ह्याला 2 मुलं आहेत आणि गरीब आहे का श्रीमंत आहे? श्रीमंत आहे, मालमत्ता आहे. त्याच्या घरात नोकर चाकर आहेत, सेवा करणारे नोकर लोक आहेत. म्हणजे साधारण गरीब आहे का? म्हणजे साधारण व्यक्ती नाही आहे ना. मालमत्ता असलेला चांगला श्रीमंत व्यक्ती आहे, कमवलेला आहे. असं हे एवढं मालमत्ता मिळवणं, मॅनेज करणं, लोकांना मॅनेज करणं सोपं असतंय का? पण बाप ते करतोय. म्हणजे बाप तेवढा बुद्धिमान आहे, तेवढं त्यानं चालवलंय. तुम्ही बघा, वयस्कर लोक भरपूरदा पैशापेक्षा जास्त लोकांना महत्त्व देतात. लोक मिळवायचे असतात, पैसे नसतो. लोक मिळवली की पैसे आपोआप येतात. पण तरुण लोकांना काय वाटतं? पैसे मिळवायला पाहिजे. पैसे मिळवायला धावतात ना, त्यावेळेला पैसे पण मिळत नाहीत आणि लोक पण मिळवत नाहीत. असंच असतं, बरोबर आहे की नाही? अनेक रेस्टॉरंट, हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालवणारे लोक पण जेव्हा पैसे कमवायच्या प्रयत्नात जातात, त्यावेळेला त्या रेस्टॉरंटच्या जे डिश बनवतात ना, जे काही बनवतात त्याच्यामध्ये कमी पैसे खर्च करून कसं बनवता येईल ह्याच्या विचारात राहतात. कमी लागू दे, कमी प्राईस तेवढीच ठेवतात, त्याची किंमत तेवढीच ठेवतात त्या डिशची, आणि त्याच्यामध्ये लागणारं माल जो आहे तो कमी वापरायचा. तसं करता करता डिशचं काय, त्या ह्याचं स्वाद खराब होऊन जातो. मग लोक खायला पण येत नाही. म्हणून पैशाच्या मागे धावणारे नेहमी त्रासातच पडतात. पण हा बाप जेव्हा मी बघतो ह्या 15 अध्यायामध्ये, तसा नाही आहे, ह्या उधळ्या पुत्रासारखा नाही. पण उधळ्या पुत्राला वाटतं माझा बाप असा का, माझा बाप अशा प्रकारे का करतो? म्हणजे त्याला काय वाटतं? पहिल्या मनाची दशा त्याची अशी का आहे? का त्याला वाटतं मी बापापेक्षा उत्तम काम करू शकतो? का बरं? तुम्हाला असं का वाटतं कधी कधी मी दुसऱ्यांपेक्षा उत्तम आहे, मी दुसऱ्यांपेक्षा चांगला आहे? स्वतःला हुशार समजतो. असं का वाटतं? तेच विचारलं, असं का वाटतं? त्यांचा जमाना निघून गेला, आता आमचा जमाना आहे, असं का वाटतं? खरोखर तुमचा जमाना तुमच्या पद्धतीने करायला गेला तर मग ठिकाण्यावरती येतं की बाबा हा किती अवघड असतंय हे करणं. का का असं वाटतं? तो एक्झॅक्ट शब्द का असं वाटतं, ते पहिला स्टेज त्याच्या मनाची आहे, स्वतःच्या विचारांवरती भरोसा. स्वतःवरती भरोसा करतोय. त्याला वाटतं मी उत्तम करू शकतो, मी माझ्या बापापेक्षा उत्तम बिझनेस करू शकतो. का? स्वतःवरती भरोसा कर. म्हणजे पहिली दशा कुठली आहे? स्वतःवरती भरोसा कर. पण भाऊ बहीण एवढंच नाही, थोडंसं अजून विचार करूया. एखादा व्यक्ती स्वतःवरती भरोसा का करायला लागतो? का करतो? कधी स्वतःवरती भरोसा यायला लागतो? मनामध्ये विचार तर येतातच हो, पण का स्वतःवरती भरोसा करायला लागतो?
हां ओके. दुसऱ्यांच्यावरनं भरोसा केल्यावर स्वतःवर भरोसा नाही. नाही दुसऱ्यांच्या भरोसा नाही, त्या पहिलं स्वतःवरचा भरोसा येतो, मग दुसऱ्यांवरचा भरोसा जातो. अजून कोणाला काय वाटतं का स्वतःवरचा भरोसा येतो? तुम्ही जरा तुमचं मनाला बघा, खरं खरं बघा का तुम्ही स्वतःवर भरोसा करता की नाही? का करता? का स्वतःवर भरोसा करता? का करायला लागला स्वतःवर भरोसा? हा स्वतःला प्रेम जास्त कर. सगळे आत्मिक उत्तर देत आहे, पण थोडस पण नाही. समोरच्याला तुच्छ तेव्हा करतो जेव्हा स्वतःवर भरोसा करतो. पहिलं स्टेप जे आहे ना ते स्वतःवर भरोसा आहे, त्याच्यानंतर दुसऱ्याला तुच्छ करायला लागतो. मग स्वतःवर भरोसा येण्याचं कारण आहे का मी सांगतो तुम्हाला. काय माहिती आहे का, जेव्हा आपण काही कामं करतो आणि जेव्हा त्या कामांमध्ये दुसऱ्यांपेक्षा उत्तम होतो, दुसऱ्यांपेक्षा चांगलं जर एकदा दोनदा आपण केलं, जास्त नाही एकदा दोनदाच दुसऱ्यांपेक्षा चांगलं केलं की असं वाटायला लागतं वा मी किती भारी माणूस आहे, मी किती व्यवस्थित करू वाटतं की नाही. असं मी दुसऱ्यांना हे जमलं नाही, मी केलं. मग ती किती छोटी गोष्ट का असे ना. मी आमच्या सिस्टर लोकांना जेव्हा बघतो ना, आमच्या सिस्टर लोकांपैकी भरपूर असे लोक आहेत जे स्वतःवर लय भरोसा करतात. जास्तीत जास्त लोकांचा भरोसा काय असतं माहिती स्वतःवरचा, माझ्यासारखी डाळ कोण बनवत नाही, मी दुसऱ्यांपेक्षा चांगली डाळ बनवत, मी जशा प्रकारे डाळ बनवते तसं कुणाला बनवताच येत नाही. असं वाटतं की नाही, माझ्यासारखं जेवण कुणाला बनवता येत नाही. का एकदा दोनदा वाढलेलं असतं आणि काही काही लोकांनी कधी कधी खोटी प्रशंसा पण केलेली असते. तुमचं लय भारी जेवण आहे, हो लय चांगलं आहे. लोकांकडून ऐकलेल्या प्रशंसाने स्तुतीने, किती चांगलं आहे रे, किती चांगलं आहे. लोक न कळत स्तुती करतात, हो न कळत स्तुती करतात आणि ती स्तुती लोकांच्या मनात कशी राहून जाते कळतच नाही. बरोबर आहे का नाही. तुमची पण लोकांनी भरपूर स्तुती केली होती ना, तुझ्यासारखा मुलगा कोणी नाही, तू किती काळजी करणारा आहेस, तू किती हे करणारा आहेस, तू फारच आईवडिलांच्या एवढा ऐकतोस. हे लोक डेंजरस लोक असतात, डेंजरस लोक असतात. मी हा उधळ्या पुत्राबद्दल विचार करतो. हा उधळ्या पुत्र का एवढा स्वतःवर भरोसा करायला लागला की आपल्या बापाकडे जाऊन मालमत्तेचा वाटा मागा लागलाय? कारण की त्यानं पण अशा अनेक अनुभव मिळवल्यात ज्याच्यामध्ये तो दुसऱ्यांपेक्षा उत्तम आहे. कदाचित त्याचं गणित चांगलं असेल, गणितात तो चांगला असेल, कारण की बिझनेसमध्ये हिशोब लावायला लागतो ना. कदाचित त्याच्या मोठ्या भावाला हिशोब चुकला असेल, पण ह्यानं हिशोब बरोबर लावलाय. बघा माझ्या मोठ्या भावाला हिशोब पण करता येत नाही. काही ना काहीतरी कारणं होतात. एक दिवशी मी हे नेहमी मी सांगतो कसं मी स्वतःला पाहू शकलो ह्याचं काही एक घटना घडल्या. मी आणि पास्टर स्वप्नील आम्ही मुंबईमध्ये होतो. पास्टर स्वप्नील नुकतेच पास्टर झाले होते, मी मिशनरी स्टुडंट होतो. आम्ही दर संध्याकाळी मुंबईमध्ये बायबल स्टडीला जायचो. मुंबईमधल्या लोकांना संध्याकाळी 7-7:30 नंतरच वेळ असतो. मग आपले एक डिकन आहेत मुंबई चर्चमध्ये, हेझल डिकन, ते भायखळ्याला राहतात, भायखळा म्हणून जागा आहे. तर तिथं आम्ही शुक्रवारचं रात्री बायबल स्टडी करायला जात असतो. मी आणि पास्टर स्वप्नील आम्ही दोघं ट्रेनने बसून ठाण्यातून भायखळ्याला उतरलो, तिथून त्यांच्या घरी गेलो आणि लवकर पोहोचलो. लवकर पोहोचलेलं असताना घरात बसलेलं होतं. त्यांचं घर फार एवढं मोठं पण नाही, लहानसं आहे, पण त्यांच्या घरात बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. इंटरनेट वायफाय असायचं त्यावेळेला, परत टी व्ही वगैरे असायचं. मग डिकन आमच्यासाठी नेहमी खायला पण द्यायचे चांगलं चांगलं, म्हणून आम्ही खुशीनं जायचो, खायला मिळतं चांगलं, लवकर जायचं. मग बायबल स्टडी व्हायच्या आधी आराम थोडं करण्यासाठी जायचो. मी आणि पास्टर स्वप्नील आम्ही दोघं गेलेलो होतो. गेलेलं असताना त्यांच्या घरात लवकर जाऊन बसलो. तेवढ्यात डिकन आम्हाला म्हटल्या की मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते, तोपर्यंत तुम्ही बसा आराम करा. आणि एक गोष्ट म्हटले, चर्चमध्ये टी व्ही नाही आहे ना, टी व्ही, माझ्या घरात टी व्ही आहे, बघा टी व्ही बघा, टी व्ही बघा, तुम्हाला टी व्ही बघायचं टी व्ही बघा. पण टी व्ही चालूच होत नाही आहे, काय तर झालाय प्रॉब्लेम, रिमोटमध्ये का काय तर प्रॉब्लेम झालाय, टी व्ही चालूच होत नाही, बघा तुम्हाला जमलं तर चालू करा आणि बघा, असं सांगून डिकन गेल्या. मग पास्टर स्वप्नीलने रिमोट घेतला. रिमोट घेऊन टी व्ही चालू करायचा प्रयत्न केला, काय केला, भरपूर काय केलं, टी व्ही चालू झाला नाही. मग त्याने सोडून दिलं रिमोटला, तिथंच ठेवलं आणि बसले ते एका कोपऱ्यात असंच बसले होते. मग मी घेतलं रिमोट घेऊन, मला माहीत नाही मी काय केलं, मला माहीत नाही कसं काय झालं, टी व्ही चालू झाला. काय तर झालं, मी सेल काढलं, घातलं, काय तर केलं, अजून मला माहीत नाही ते चालू कसा झाला. तर टी व्ही काहीतरी बटन दाबून टी व्ही चालू झाला
आणि टी व्ही सुरू होऊन बघायला लागलो आम्ही. मग अशा वेळेला मनात काय वाटायला लागतं, मी टी व्ही चालू केला. मग हे आपण मनात बोलतो नेहमी. त्यावेळेला माझ्या तोंडातून बाहेर आलं पास्टरांच्या समोर. मी म्हटलं, बघा मी टी व्ही चालू केला की नाही, मी टी व्ही चालू केला. ते ऐकून पास्टर म्हटले, प्राजक्त तुझं मन किती कमजोर आहे रे, एवढ्याशा गोष्टीने तू स्वतःला एवढं उंचवतोस, एवढं कमजोर मनाचं आहेस का तू. तेव्हा मी पण आश्चर्यचकित झालो, अरे होय की, हे काय आहे, क्षुल्लक गोष्ट आहे आणि मला पण माहित नाही टी व्ही चालू कसा झाला. पण त्या गोष्टीने मी काय करतोय, स्वतःवर भरोसा करतोय. मी माझ्यासारखं कोणी नाही, मला इलेक्ट्रॉनिक्सचं चांगलं ज्ञान आहे, एवढं काय ज्ञान नाही हवं, पण असं वाटतंय की मला ज्ञान आहे, ह्याच्यात मी हे करू शकतो, ह्याच्यात मी ते करू शकतो. ह्या गोष्टी स्वतःवरचा भरोसा बनवतात, होय की नाही. कोणीतरी बोललेलं असतं, सनातन तुझ्यासारखा मुलगा नाही बघ, तू किती आई वडिलांची काळजी करतोस, तू किती कामं करतोस, होय की नाही. मग असं ऐकल्यानंतर वाटतंय मी किती चांगला मुलगा आहे, म्हणून स्वतःवर भरोसा करायला लागतो, म्हणून स्वतःवर भरोसा करायला होतो. काही दिवसांपूर्वी मी काळे ब्रदर यांच्या घरात फेलोशिप करत होतो. काळे ब्रदर मला काय म्हणाले, पास्टर मी आणि माझी पत्नी बोलत होतो, असं वाटत होतं पास्टर पार्कपेक्षा आमचे पास्टर किती आधुनिक आहेत. मी ऐकल्यानंतर म्हणलं, ब्रदर मला शिव्या देऊ नका. का, त्यांना पास्टर पार्क काय सारखं एकच प्रचार करत राहतात, आमच्या पास्टर सारखं वेगवेगळ्या गोष्टींवर ते प्रचार करत असतात. ते ऐकल्यानंतर म्हटलं, बापरे किती खतरनाक गोष्ट बोलायला लागल्यात माझ्यासाठी. भाऊ बहिणींनो, तुम्हाला मी जे काही शिकवतोय, कुठून शिकवतोय माहिती आहे का, पास्टर पार्ककडून शिकलेल्या गोष्टी शिकवतोय. निवास मंडप जे शिकवतोय, पास्टर पार्कचं पुस्तक आहे निवास मंडपाचं, ते वाचून शिकवतोय. पण पास्टर पार्क आता अशा लेवलला पोहोचलेले आहेत की त्यांना माहिती आहे ज्ञान देऊन काय उपयोग नाही लोकांना, म्हणून ते त्यांना मनाच्या जगाच्या गोष्टी शिकवतात. पण आम्ही अजून ज्ञानाच्याच गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यांच्यासमोर काहीच नाही आहे, पण जेव्हा मनाला बघण्याचे डोळे नसतात ना, तेव्हा म्हणतात हे चांगलं आहे. मग असं ऐकल्यावरती वाईट वाटतं का, वा किती चांगलं आहे, ब्रदरनी मला ओळखलं बघा, त्यांना माहिती आहे मी कसं आहे, मी तसं नाही, मी दुसरे पास्टर लोक आमचे अभ्यास करत नाही एवढं बायबलचं, मी किती अभ्यास करतोय, मी किती चांगला प्रचार करू शकतोय. न कळत असे विचार मनात येतात, हो की नाही. तुमच्या मनात पण येतात ना, का माझ्याच मनात येतात. मग हे विचार काय करतात माहिती आहे का, स्वतःवर काय करायला होतं, भरोसा करायला होता. पहिलं दशा कोणती आहे, स्वतःवर भरोसा करण्याची दशा. मग अशा प्रकारे जेव्हा एक व्यक्ती स्वतःवर भरोसा करायला लागतो, त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर दुसऱ्या दशेमध्ये थोडं इकडे, स्वतःवर भरोसा केल्यानंतर सेकंड स्टेजला पोहोचतो. ती सेकंड स्टेज काय माहिती आहे का, तो व्यक्ती लापरवाह जीवन जगायला होतं, निष्काळजी जीवन. स्वतःवर विश्वास करणारा व्यक्तीनं कधीच कोणत्या गोष्टीला डिटेलमध्ये चेक करत नाही. ठीक आहे होऊन जाईल की, करता येते की, आहे की, माहीत आहे की, असं म्हणत असतं. स्वतःवर भरोसा करणार. ह्या उधळ्या पुत्राने कसं केलं थोडं बघूया. 15 अध्यायामध्ये 12 वचन. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. भाऊ बहिणींनो, आता हा धाकटा मुलगा पैसे मिळवलेला आहे, बापाने दिलेला मालमत्तेचा वाटा त्याला मिळालेला आहे. ते घेऊन काय करतो, दूर देशी निघून जातो. दूर जातो, नाही बापांच्या जवळ नकोच, दूरच जातो मी, दुसरीकडे जाऊन नवीन व्यापार, नवीन पद्धतीने बिझनेस चालू करतो. दूर देशी कशासाठी गेलाय, काम करण्यासाठी ना, बिझनेस करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी दूर देशी निघून गेलेला आहे. स्वतःवरती भरोसा करताना ना, लोक नेहमी सुरुवात करताना वाटतं आता मी कसलं भारी करणार, आता मी असं मिळवणार, मग मी हे काम करणार. ते काय कुठली गोष्ट आहे, शेख चिल्लीसारखं बसूनच असंच करणार, मग मी ते होणार, मग ही कोंबडी 10 अंडी देणार, मग त्याचं हे होणार, ते बसूनच विचार करत बसतो. आणि जेव्हा प्रत्यक्षात जातो त्यावेळेला काय वाटतं माहिती आहे का, दूरदेशी गेलाय व्यापार करायला, मग व्यापार का करत नाहीये, दूरदेशी जाऊन व्यापार करायला पाहिजे ना, पण व्यापार करत नाही. काय करतोय, मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. चैनबाजी करायला लागलाय.
मग दूरदेशी जाऊन चैनबाजी का करतोय? का करतोय चैनबाजी? आता हातात पैसे आहेत, हातामध्ये मला माहित नाही ब्रीफकेस असतात ना पिक्चरमध्ये दाखवतात तसं, तसं ब्रीफकेस घेऊन गेला होता का काय माहित नाही पैशाचे, पण एनी पैसे भरपूर घेऊन गेलाय, मालमत्ता आहे त्याच्याकडे, ते घेऊन दूरदेशी गेलाय, आता व्यापार करायचा आहे. त्यावेळेला काय वाटतं? व्यापार करायचाच आहे की, उद्यापासून करूया, आज काय करूया, आज जरा मजा करूया, आज थोडंसं एन्जॉय करूया, आज एन्जॉय करूया, उद्या काम करूया, असं वाटतं की नाही? त्याला असं वाटतं आज थोडं एन्जॉय करतो, आज थोडंसं मजा घेतो. का असं वाटतं? जेव्हा स्वतःवरती विश्वास करायला लागतो व्यक्ती, तो डिटेलली विचार करत नाही, प्लॅनिंग करत नाही, आता मला काय करण्याची गरज आहे, आता मला कसं पुढं जायला पाहिजे. नाही, आहे ना, पैसे आहेत आपल्याकडे, सगळं होऊन जातंय, पैशानेच पैसे कमवले जातात, म्हणून ते पैसे थोडंसं वापरल्याने काय होणार आहे? माझ्याकडे 10 करोड रुपये आहेत, 1-2 हजार आज वापरले रात्री, काय फरक पडणार आहे? 10,000 गेले तरी काय फरक पडते का? 10 करोडमध्ये 10,000 जाणं काहीच नाही आहे. म्हणून चैनबाजी करायला लागला. पुढे जाऊन ह्या गोष्टीमध्ये जेव्हा तो घरी परत जातो ना, त्याचा मोठा भाऊ येऊन त्याला ओरडतो की ह्यानं कुठं चैनबाजी केली माहिती आहे का? वेश्यामध्ये, मित्रांबरोबर, अशा प्रकारे चैनबाजी करून पैसे उडवलेले आहे. पैसे असताना काय वाटायला लागतं? मी व्यवस्थित करू शकतो. फक्त पैशामुळेच नव्हे, स्वतःवरती विश्वास करणारा व्यक्ती, स्वतःवरती भरोसा करण्याच्या पहिल्या स्टेज नंतर दुसऱ्या स्टेजला निष्काळजी बनून जातो. निष्काळजी, नेग्लिजंट, काहीच फरक पडत नाही. दुसरी स्टेज काय आहे? निष्काळजी. आठवते ना? पहिली स्टेज काय? स्वतःवरचा भरोसा. दुसरं निष्काळजीपणा. निष्काळजीपणा, निष्काळजीपणाने कोणत्याही गोष्टीबद्दल डिटेलने विचार न करता, कधी हा मित्र येतो. आणि विशेष गोष्ट बघा, तुम्ही पण तुमच्या जीवनात बघितले असेल, जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात, चांगलं काय असतात, त्यावेळेस लोक जवळ येतात की नाही? त्यावेळेस लोक जवळ येतात, मैत्री करायचा प्रयत्न करतात. का? त्यांना पण तुमचा फायदा सुचलायचा असतो, पण तुम्हाला त्यावेळेला काय फरक पडत नसतं. हाय की चला की करूया की, काय फरक पडतोय? म्हणून अशा प्रकारे उधळ्या जीवन जगायला लागतो. तो पैसे घालवतो, पैसे घालवतो. नेहमी दररोज काय वाटतं? उद्यापासून करणारच आहे की, मी कुठं नाही करणार आहे, करणार आहे ना, कामाला जाणारच आहे की, करणार आहे, पण आज नको, उद्या, आज नको, उद्या. हे स्वतःवर भरोसा केलेल्या व्यक्तीचं पुढची स्टेप आहे. तुम्ही स्वतःला ओळखून घ्या, तुम्ही कुठल्या स्टेपमध्ये आहात. पहिल्या स्टेपमध्ये स्वतःवरचा भरोसा, दुसऱ्या स्टेपमध्ये निष्काळजीपणाने जगणं. आणि जेव्हा निष्काळजीपणाने जगायला लागतो, एक 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 करून सर्व गोष्टी गमवतो. निष्काळजी जगल्याने सगळ्यात पहिलं काय गमवतो माहिती आहे का? आपण लोकांना गमवतो. लोक गमवतो. लोक, आपल्या लोकांशी पण त्यांच्या मनाबद्दल विचार न करता, त्यांना मन दुखवलं जाईल का काय ते विचार न करता लोकांना कसं पण बोलतो. त्यांना टोचणारे शब्द, वाईट वाटणारे शब्द बोलून त्यांच्या मनाला दुखवतो. पहिलं लोक गमवतो, नंतर पैसे गमवतो, नंतर जीवनातल्या सगळ्या गोष्टी एक एक करून गमवायला लागतो निष्काळजीपणामुळे. निष्काळजीपणात जगल्याचा परिणाम काय होतं? तुम्ही जगलाय ना भरपूर, तुम्ही सांगू शकता का निष्काळजीपणाने जगण्याचा परिणाम काय होतं? पुढच्या स्टेजला, कोणत्या स्टेजला पोहोचतो? हा, निष्काळजीपणानंतर काय होतं? लोकांनाच नव्हे, सगळं काय गमवतो एक एक करून. ह्या 13 वचनात लिहिले ना की आणि तेथे त्याने चैनबाजी करून मालमत्ता उधळून टाकली. 14 वचनात जर तुम्ही बघणार, त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला, तेव्हा त्याला अडचण पडू लागली. निष्काळजीपणानंतर तिसरं स्टेप, निष्काळजीपणानंतर तिसरं स्टेप काय होतं? अडचण पडू लागते. अडचण, दुःख येतं, अडचणी येतात, समस्या येतात. समजलं का? पहिली स्टेप काय टीना? स्वतःवरती भरोसा. दुसरी स्टेप निष्काळजीपणा. आणि तिसरी स्टेप अडचण पडू लागते. तो दुःखात जगायला लागतो, अडचणी येतात जीवनात. पण त्या अडचणीमध्ये पण त्याला काय वाटतं माहिती आहे का? कसं पण करून ही अडचण पार करणार मी. आता मी व्यवस्थित जगलो नाही आतापर्यंत, पण आता ह्या दुःखात पोहोचलोय,
अजून प्रयत्न करतो या दुःखातून बाहेर येण्याचा. उधळा पुत्र पण तसंच करतो. दुःख आहे, अडचणी आहे, त्रास आहे, सगळं गमवा लागलोय. मी अनेक लोकांना या दशेत बघितले, फार अडचणीत जगतायत, फार असं की सगळं काही गमवलंय, पण तरी काय म्हणतात, हे काय होणार नाही पास्टर, काळजी करू नका, आम्ही अजून असं करणार आहे, आम्ही अजून तसं करणार आहे. अजून या गोष्टी बोलत असतात. अडचणीत आहेत, त्यांच्याकडे बघून कधी कधी वाटतं की बाबा ह्याने तर सगळं काही गमवलंय, अजून काय उरलंय. ह्या 14 वचनाला व्यवस्थित बघा भाऊ बहिणींनो. 14 वचनात काय लिहिलंय, आणि त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्याच्याकडे काय उरलंय का? सर्व खर्चून टाकलंय, काहीच उरलं नाही. पण बापाकडे चाललाय का? अजिबात नाही. बापाकडे नाही जाणार मी काय का? अजून सगळं जरी खर्चलंय, त्या देशात मोठा दुष्काळ पण पडलाय, त्याला अडचण पण पडू लागलेली आहे, पण असंच कसं बापाकडे जाणार? माझा पण स्वाभिमान आहे ना, गर्व आहे ना, मी काय असं जाणार नाही. एवढ्या अडचणीत असलो तरी मी अजून काम करणार. म्हणून तो काय करायला लागतो? 15 वचन, मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिटकून राहिला आणि त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चरण्यास पाठविले. तो अडचणीत आहे, आता डुकरे चारतोय, सगळं काय आहे, एवढ्या त्रासात असताना पण परत जायला पाहिजे ना. पण अडचणी नुसतं आहेत, अडचणीमध्ये त्रासात फक्त आहे, मन वळत नसतं, मन वळत नसतं. ही तिसरी स्टेप आहे. ही सगळ्यात खतरनाक स्टेप आहे मी मानतो. का माहिती आहे का? असं नाही की अडचणी नाही आहेत, अडचणी आहेत, पण त्या अडचणीत पण वळत नाही आहे मन. फार खतरनाक स्टेप आहे. मग ह्याच्यानंतर पुढं काय होतं माहिती आहे का? 16 वचन. 16 वचन काय लिहिलंय? तेव्हा डुकरे खात असत, त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई, त्याला कोणी काही देत नसे. पुढचं स्टेप. पहिलं होतं स्वतःवर भरोसा करणं, दुसरं होतं थोडंसं पुढे, दुसरं होतं निष्काळजीपणा, त्याच्यानंतर तिसरं काय होतं? अडचण. अडचण नंतर काय येतं माहिती का? मरायला टेकतो. खायला पाहिजे पण मृत्यूच्या समोर उभं राहिलाय, मृत्यूच्या समोर उभं राहिलेला आहे, फारच त्रासात आहे. पहिलं थोडंफार अडचण होते, काहीतरी करून मी मिळवेन परत असं वाटतंय, पण आता भयंकर परिस्थितीत त्याला डुकरे खातात ते पण खायचं आहे. तुम्ही खाणार का? डुकरांचा चारा तुम्हाला दिलं तर नाही, पण हा डुकरांचा चारा पण खायला तयार आहे. विचार करा, डुकरात राहायला लागलाय. फक्त डुकरांना चारा घालतोय असं नाही, जिथं डुकरं लोळतायत, जिथं डुकरं राहतायत तिथं राहायला लागलाय. त्यांच्या काय म्हणतात त्याला, संडासात पडलाय, घाणीत राहायला लागलाय. अशा असताना पण शेवटी काहीतरी मिळेल मला खायला ह्या अपेक्षेनं तिथं आहे, ते पण मिळत नाही. मृत्यूच्या समोर उभं राहिलेला आहे. भाऊ बहिणींनो, अनेक लोक ना इथंपर्यंत येऊन त्यांचं जीवन संपून जातं. खरोखर कृपा पावलेले लोक ना ह्याच्या पुढच्या स्टेपला जाऊ शकतात, ज्यांना खरोखर कृपा भेटली, खरोखर देवाची दया ज्यांना भेटते ना. कारण की लोक सुरुवात तर स्वतःवरच्या भरोसाने करतात, निष्काळजीपणात जीवन जगतात, अडचणीमधून पण बाहेर येण्याचा प्रयत्न करता करता मृत्यूच्या समोर येऊन उभं राहतात. तुम्ही किती लोकांना व्यसनाने नाश होताना पाहिले ना, त्यांच्या जीवनात व्यसनाने नाश होताना पाहिला असेल, त्यांच्या घाणेरड्या जीवनाने, उधळ्या जीवनाने नाश होताना पाहिला असेल. हे असे लोक आहेत की जे या 4थ्या स्टेपपर्यंत मृत्यू समोर पोहोचलेत तरी खरं, पण तिथून वळले नाहीत, तिथून पुढे जाता आला नाही. बाबूंनो, खरोखर देवाची कृपा लागते त्याच्या पुढच्या स्टेपसाठी. 5वी स्टेप काय? 17 वचन. कोणी वाचणार का जोरात? 17 वचन. अठरा वचन पण. 19 पण. येस, इथे काय झालंय बघा, 17 वचनातलं एक शब्द त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आता तो काय आलाय? नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. शुद्धीवर कुठे आला? शुद्धीवर. बघा, परत एकदा तुम्हाला रिव्हिजन करतो.
पहिलं स्टेप काय आहे? स्वतःवरचा भरोसा. नंतर दुसरं स्टेप काय आहे? निष्काळजीपणा. त्याच्यानंतर तिसरं स्टेप काय आहे? अडचणी. चौथी स्टेप काय? मरण, मृत्यू. मृत्यूच्या समोर आल्यानंतर कृपा पावलेले लोक 5व्या स्टेपला पोहोचतात, शुद्धीवर येतात. शुद्धीवर म्हणजे हे आतापर्यंत कसं जगा लागलाय? शुद्धीवरच नाहीये. काय करायला लागलंय, कसं चालायला लागलंय? हे विचारांच्या द्वारे चालवलं जाण्याचं जीवन आहे. विचार खेचून या लागल्यात त्याला. सुरुवातीला एकदम साधारणसा विचार वाटतोय, मी दुसऱ्यांपेक्षा उत्तम आहे, साधारणसा विचार आहे हा, पण तो विचार त्याला कुठपर्यंत खेचून येतोय त्याचं त्यालाच कळत नाही. म्हणून भाऊ बहिणींनो, बायबल म्हणतं सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाची विशेष रक्षा कर, कारण की तिथूनच जीवनाचा उगम आहे. जीवनाच्या गोष्टी अंतःकरणातून येतात. जर अंतःकरणामध्ये मी स्वतःवर भरोसा करून जगायला लागलोय आणि मी त्याला बघत पण नाही, दिसत पण नाही, कळत पण नाहीये मला, तर कधी मृत्यूपर्यंत पोहोचून जाईन सांगता येत नाही त्या विचारांच्यामुळे. पण तिथं कमीत कमी तिथं तरी जे देवाची कृपा प्राप्त करतात ते काय येतात? 5व्या स्टेपला. ते आहे शुद्धीवरती येतात. शुद्धीवरती येऊन पहिल्यांदा त्याला काय आठवतं माहिती आहे का? पहिल्यांदा दूर देशातून गेल्यानंतर पहिल्यांदा कुणाची आठवण करायला लागलाय? बापाच्या घराची आठवण करायला. तो म्हणतो माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे. पहिल्यांदा बापाचं घर आठवा लागलाय. डुकरांसोबत राहून, डुकरांसोबत कसं राहत असेल हो? ते जे चारा डुकरांना दिला जात आहे ते चारा खाण्यासाठी भांडत असणार ना. खुर्ची घेऊन बस बाई, तुला उभा करून मला वाईट वाटतंय, खुर्ची घेऊन बस, चालेल, उभा राहू शकते, ओके चालेल. तो इतक्या त्या डुकरांसोबत जाऊन भयानक जीवन जगतोय ना. डुकरांना बघितलंय का कधी तुम्ही? किती घाणेरडे जगतात ना. त्या डुकरांमध्ये राहायला लागलाय, त्यांचा चारा खायचा प्रयत्न करायला, डुकरं दिना झालेत खायला. म्हणजे डुकरांसोबत लढा लागलाय, भांडा लागलाय, भयंकर जीवन जगायला. अशा वेळेला तिथंच उपाशी पडलाय त्या संडासात, त्या किचडमध्ये, घाणीमध्ये पडून वरती आकाशाकडे बघून कदाचित विचार करतोय, माझ्या बापाच्या घरी भाकरीची रेलचेल आहे, भरपूर खायला आहे, आणि मी इथं काय व्हायला लागलोय? मरा लागलोय. मी इथं मरा लागलोय, मी इथे भुकेने मरतो आहे. पहिल्यांदा त्याला दिसतं मी मरा लागलोय. मग हे मृत्यू कशामुळे व्हायला लागलाय? का मी आता मरा लागलोय? मी माझ्या बापाच्या घराला सोडलं, त्यामुळे मृत्यूपर्यंत आलं. मी माझ्या विचारांच्या मागे जाऊन मृत्यूपर्यंत पोहोचत आहे. पहिल्यांदा त्याला दिसायला लागतं. मागच्या वेळेला मी तुम्हाला हुलिओ बद्दल बोललो होतो, आठवतं का भाऊ बहिणींनो? हुलिओ नावाचा एक भाऊ ज्यानं ते बर्गर खाल्ला होता जो खराब होता. पहिल्यांदा त्यावेळेला ड्रग्सच्या बद्दल विचार करायला लागतो ना. हे ड्रग्स मला मारा लागल्यात, ह्याच्यामुळे मी मृत्यूपर्यंत पोहोचतोय. पहिल्यांदा विचार करायला लागतो. भाऊ बहिणींनो, खरोखर मनामध्ये स्वतःला प्रश्न विचारा, तुम्ही शुद्धीवर आलात का? तुम्ही शुद्धीवर आलात का? तुम्ही पाहिलत का मी माझ्या विचारांच्या मागे जाऊन कुठंपर्यंत पोहोचलोय? मी मृत्यूमुखी पडा लागलोय, दुसरं काही कारण नाही, माझ्या विचारांच्या मागे गेल्यामुळे. मग ह्या 5व्या स्टेपमध्ये शुद्धीवर आल्यावर काय होतं माहितीये का? हा उधळा पुत्र बापाच्या घरी नाही गेलाय अजून, पण त्याचं मन बापाच्या घरी पोहोचलंय. आमेन. भाऊ बहिणींनो, मनाचं जग अद्भुत आहे. जिथं तुमचं मन तिथं तुमचं शरीर असतं. बापाच्या घरात राहून उधळ्या पुत्राचं मन बापाच्या घरात नव्हतं, त्यामुळे त्याचं शरीर पण बापाचं घर सोडून गेलं. आता ह्या डुकरांच्या खाण्यामध्ये येऊन पडलाय, उपाशी मारा लागलाय, पण पहिल्यांदा मनातून बापाच्या घरी गेलाय. बापाच्या घरी नोकर आहेत. ती नोकर जे नुसतं काम करतात ते नोकर पण किती भाकरी खातात, किती पोट भरून खातायत, आणि मी इथं उपाशी मरावलोय. मी जातो, मी माझ्या बापाच्या घरी जातो, मी जाऊन तिथं नोकर बनतो. मी म्हणतो, बाबा मला माफ करा, मी आता तुमचा मुलगा होण्याच्या लायकीचा नाही, मी तुमच्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध पाप केलंय, आता तुमचा नोकर म्हणून मला ठेवून घ्या. कमीत कमी नोकर बनतो, भाकरी तरी मिळेल खायला, नोकर बनतो. शुद्धीवर आलाय, मन वळत आहे. भाऊ बहिणींनो, ह्याला खरा पश्चाताप म्हणतात. ह्याला खरा पश्चाताप म्हणतात. जे मन वळालंय ना, स्वतःच्या मार्गापासून वळून देवाकडे वळलेलं मन,
हे बाप म्हणजे तुम्ही स्वतःची कल्पना करू नका, कोणतं जगातले बाप नाही आहे हे बाप कोण आहे माहित आहे? परमेश्वर आहे. आणि हा उधळा पुत्र म्हणजे तुमची मुलं नाही आहेत, हे उधळा पुत्र म्हणजे तुम्ही स्वतः आहात. तुम्ही स्वतः, दुसरं कोणी नाही. त्या तुम्ही स्वतः देवापासून दूर होऊन कशा प्रकारे चाललेल्या आहात, त्या मृत्यूच्या समोर जाऊन शुद्धीवर येतं. भाऊ मी जेव्हा बघतो ना, एका व्यक्तीच्या जीवनात शुद्धीवर येण्याच्या त्या स्टेजपेक्षा सुंदर स्टेज कुठली नाही. तिथं मन प्युअर बनतं, प्युअर. तिथं बाकीचं काहीच नाही. खोटं खोटं बोलून माझ्या मनाला लपवणं, हे करणं काहीच उरत नाही. आहे तसं मन बोलायला लागतो. खरोखर मन शुद्ध बनतं. कारण की मृत्यू समोर उभं राहिलं ना, ह्याच्या मागे जाऊन मरणार आहे मी, काय अजून पकडून ठेवू, माझ्या बापाच्या घरी परत जातो, असं त्याच्या मनामध्ये येतं. मनामध्ये आल्यानंतर मन नुसार शरीर चाललं जातं. बाबांनो, तुमचं मन पण देवाकडे पहिलं मन येऊ द्या, शरीर आपोआप येईल. मनाला देवाकडे वळवल्यावर शरीर आपोआप वळवलं जाईल. हा उधळा पुत्र बापाच्या घरी जायला निघतो. पण इथंपर्यंत ना शुद्धीवरती आलाय खरं, पण अजून त्याला बापाचं मन माहिती आहे का? काय म्हणून चाललाय माहिती आहे का? बापाकडे जात असताना, मी एक नोकर म्हणून राहीन. डायलॉग प्रॅक्टिस करा लागला. डायलॉग जाऊन काय बोलणार? बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केलेला आहे, आता तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाही. बरोबर ना? आता तुमचा मुलगा म्हणून घ्यायला मी योग्य नाही, आपल्या एका मोलकरण्याप्रमाणे मला ठेवा. हे प्रॅक्टिस केला डायलॉग आहे. आठवतंय ना? आठवून लक्षात ठेवा. काय म्हणतोय? बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केलेला आहे, आता मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या योग्य नाही, आपल्या एका मोलकरण्याप्रमाणे मला ठेवा. हा त्याचा डायलॉग आहे. दमून लक्षात ठेवायला हवं तुम्हाला. हे पाठ करून चाललाय. जातो बाबांना भेटतो. शुद्धीवर आल्यावर जेव्हा मनुष्य वळतो ना, तेव्हा नेक्स्ट स्टेपला पोचतो. 6वी स्टेप. 6वी स्टेप काय माहिती आहे? बापाला भेटणे, बापासोबत राहणे, पित्यासोबत असणे. ते 6वी स्टेप आहे. तिथं विचित्र गोष्ट काय माहिती आहे का? खरोखर भाऊ, हा शुद्धीवर आलाय, हा बापाकडे जायला फक्त वळलाय, पण हा बापाकडे पोहोचत नाही. बाप येतो ह्याच्याकडे. आमेन. बाप येतो ह्याच्याकडे. पुढे लिहिलेलं बघा, 20 वचन, 15 अध्यायाचं 20 वचन. हा, तो निघालाय तरी खरं, पण तो शुद्धीवर आलेला आहे. त्याला माहिती आहे आता मी बापाच्या घराकडे चाललोय, 1-2 पाऊल उचलून पुढे चाललेला आहे. पण भाऊ बहिणींनो, त्याला स्वतःहून बापापर्यंत पोहोचता येत नाही. तो स्वतःहून बापाकडे नाही पोहोचत. कोण त्याच्याकडे धावत येतो? बाप धावत. तो दूरच आहे, हे बाप बघतो. भाऊ बहिणींनो, हे देवाचं मन आहे. हे देवाचं मन आहे. तुम्ही नुसतं तुमचं मन देवाकडे वळवलं क्षणी देव बघतोय, अरे ह्याचं मन माझ्याकडे वळा लागलेलं आहे. देव धावत येतोय. बाप धावत येतोय. बाप धावत येऊन काय करतोय? हे कुठल्या घाणीतनं आलेस तू, जा पहिला आंघोळ करून ये, असं म्हणतोय का? बाप धावत, बापाचं मन बघा, बाप धावत येतोय, त्याला मिठी मारतोय. कुणाला? उधळ्या पुत्राला. कुठं राहून आलाय? डुकरांमध्ये राहून आलेला आहे. शेणाचा वास मार त्याला, घाणीचा वास मार त्याला. तेवढ्या घाणेरड्या उधळ्या पुत्राला बाप मिठी मारतोय. मिठीच नाही मारत, काय करतोय? मुके घेतोय. मुके घ्यायला लागलाय. बाप उधळ्या पुत्राला किती आश्चर्य वाटलं असेल ना. त्याला तर तो काय विचार करत आलाय, मी बापाकडे जाणार, बापाला म्हणणार मला तुमचं नोकर म्हणून ठेवून घ्या. बाप ठेवेल का नाही त्याची टेन्शन पण आहे त्याला. बाप मला स्वीकार करेल का नाही टेन्शन मध्ये आहे. पण जाता जाता अजून लांबूनच माझा बाप माझ्याकडे धावत आलाय, मला मिठी मारा लागलाय, मला मुके घ्या लागलाय. त्याला माझ्यावर कळवळ आलेला आहे. उधळ्या पुत्राला त्यावेळेला काय कळतं? बाप माझ्यावर प्रेम करतो. माझा बाप माझ्यावर खरोखर प्रेम करतो. मग त्या बापासमोर आता काय करायचं, काय बोलायचं? बोलायला लागतो तो बोलायला लागतो. त्याचा डायलॉग काय डायलॉग आहे? बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध अपराध केला आहे, पाप केला आहे, आता मी तुमचा मुलगा म्हणण्याच्या योग्य नाही, मला तुमच्या घरी
एक मोलकरणी म्हणून राहून घ्या. ते बोलायला सुरुवात करतो. पण बायबल आहे ना किती अद्भुत आहे बघा. 21 वचन. हम्म. 22 वचन. हा, इथं काय होतंय, हा बापाजवळ आता मिठीत आहे बापाच्या. बाप मुखी घ्यायला लागलाय. तेवढ्यात काय बोलायला लागतो, हा मी प्रॅक्टिस केला डायलॉग आहे बाबा. काय, बाबा मी तुमच्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्याचा योग्य नाही. एवढं बोलतोय ते बोलतोय, बाप त्याला बोलूच देणं झालाय. मी मला एक मोलकऱ्यासारखं ठेवून घ्या, बोलतच नाहीये. ते बोलायला जमत नाहीये. का? बाप बोलू देत नाहीये. तो म्हणणार आहे मला आता मोलकऱ्यासारखं ठेवून घ्या. एवढ्यात बाप बोलायला लागतो आपल्या दासांना, लवकर उत्तम जागा आणून ह्याला घाला. त्याला बोलूच देत नाही. नाही नाही, उत्तम जागा आणून ह्याला घाला. हातात अंगठी व पायात जोडे घाला. बाप काय करायला लागलं, त्याच्या दासांना कामाला लावायला, जावा जावा ह्याच्यासाठी करा, ह्याच्यासाठी हे करा, ते करा. भाऊ बहिण, किती अद्भुत आहे की बाप खरोखर त्याचं ऐकत नाही. मी तुमच्या विरुद्ध काय केलंय, मी हे केलं ते, बापाला इंटरेस्ट नाही. बापाला कशात नाही, माझा मुलगा परत आला, माझा मुलगा वळाला. तो काय बोलत वळतोय ते नाही, वळाला आहे, वळून माझ्याकडे आलेला आहे. ह्याच्याने बाप इतका आनंदित आहे, इतका आनंदित आहे. झगा तयार केलाय. भाऊ बहिणो, हा झगा बापाने कधी तयार केला? तो आल्यावर तयार केला का? आता आला ह्याचा मोजमाप घ्या, जावा ह्याच्यासाठी झगा तयार करा, नाही ना, पहिलाच करून ठेवला आहे. आणि अंगठी तयार आहे. अंगठी हे मोहर असते, मोहर, शिक्का. हां, अंगठी हे अधिकार दर्शवतं, अधिकार, मुलगा असण्याचा अधिकार अंगठीच्या द्वारे तो त्याला देतोय. अंगठी कधी तयार करून ठेवले? पहिलाच तयार करून ठेवले. जोडे तयार करून ठेवले. हे काय माहितीये का, बाप तयार करून वाट बघायला लागलाय, कधी माझा मुलगा येणार. बापाचं मन वाट बघतं. एक इंग्लिश गाणं आहे, कम होम कम होम ओ प्रॉडिगल चाइल्ड कम होम. फार सुंदर गीत आहे, मला म्हणता येत नाही म्हणून मी म्हणून दाखवणार नाही, पण इतकं सुंदर आहे की बाप तुझी इतकी वाट बघायला लागलाय, बाप तुझ्यासाठी वाट बघायला लागलाय. फक्त परत वळ, फक्त परत फिर आणि ये. त्याने तुझ्यासाठी जगा तयार केलाय. जगा, वस्त्र. वस्त्र कशाला दर्शवतो भाऊ बहिणी? बायबलमध्ये नीतिमत्वाला दर्शवतं. वस्त्र नीतिमत्वाला दर्शवतं. अंगठी पुत्र होण्याच्या अधिकाराला दर्शवतं. पायातले जोडे सुवार्तेचे जोडे दर्शवतं, सुवार्तेचे जोडे. ते ह्या तिन्ही गोष्टीने बाप तयार आहे. आणि फक्त एवढंच का, 23 आणि पुष्ट वासरू आणून कापा, आपण खाऊ व आनंद उत्सव. बाप म्हणतो मी तुझ्यासाठी काय कापायला लावलं? आता पुष्ट वासरू, एक जनावर, त्याच्यासाठी बलिदान केलेलं आहे. हे पुष्ट वासरू कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो माझ्यासाठी बलिदान झाला, ज्याला माझ्यासाठी मारलं गेलं. माझ्या बापानी मला स्वीकारण्यासाठी, माझ्या स्वर्गातल्या बापानी मला स्वीकारण्यासाठी पुष्टवासरू बलिदान केलं आणि मला ग्रहण केलं. तो म्हणतो 24 वचनात, कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. म्हणून हे 6वी स्टेज आनंदोत्सवाची स्टेज आहे, बापासोबत आनंदोत्सव करण्याचे. बाप म्हणतो माझा मुलगा मेला होता, म्हणजे बापाला सोडून गेला होता नाही. जेव्हा तो बापाला सोडून गेला तो कोणत्या अवस्थेत होता? मेला होता, मेला. भाऊ बहिणींनो, आज परमेश्वर त्याच्या लोकांना असंच मृत्यूमधून बाहेर काढतोय. तुम्ही मेला होता. या एक बायबलचं वचन आपण उघडून वाचूया. एफिसकरास पत्र त्याचा 2रा अध्याय, पहिलं वचन. एफिसकरास पत्र 2रा अध्याय त्याचं पहिलं वचन नवीन करारामध्ये आहे. एफिसकरास पत्र त्याचं 2रा अध्याय पहिलं वचन असं सांगतं, तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. हे मानवाची दशा होती. आपले अपराध व आपले पातके,
तुमचे अपराध, तुमचे पाप, तुम्ही केलेल्या पापात, अपराधात मृत झालेले होता. म्हणून पापात असणारा व्यक्ती देवाच्या नजरेत जिवंत नाही आहे, मेलेला होता. पण अशाला काय केलं? 2 वचन, त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या राहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राजाच्या अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याच्या अधिपती ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. मेलेला होता पण म्हणताय आणि चालत होता पण म्हणताय. तुम्ही मेलेला होता पण अंतरिक्षातील राज्याचा अधिपती, अंतरिक्षाचा अधिपती आहे. हा अंतरिक्षाचा अधिपती कोण आहे माहिती आहे का? सैतान आहे. आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणारा आत्मा, आत्म्याचा अधिपती सैतानाचं वर्णन आहे. म्हणजे मेला होता, पापात देवाच्या नजरेत मेला होता, पण सैतानाच्या आत्म्याने चालवला जात होता. आदामासारखा ना, ज्याला देवाने म्हटलं तू ज्या दिवशी ते फळ खाशील निश्चित मरशील. मेला पण दिसताना जिवंत दिसतोय, चालतोय का? अंतरिक्षातल्या अधिपतीच्या आत्म्याने, सैतानाच्या आत्म्याने चालवला जात आहे. तुम्ही तसं होता, तुम्ही तसं जगत होता, तुम्ही त्यांच्यासारखे जगला. आणि काय? 3 वचन, त्या लोकात आपणही सर्व पूर्वी आपल्या देहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व स्वभावता इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. अंतरिक्षातल्या अधिपतीचं राज्यामध्ये जगत होता म्हणजे काय? तुम्ही काय करत होता? आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करत होता. हे तर पण बायबल सांगतंय स्वतःवरच्या मनाने जगणारा व्यक्ती कुणाच्या द्वारे चाललाय? सैतानाच्या द्वारे चाललाय. मनाच्या इच्छे, देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करत स्वभावता इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होता. तरी 4 वचन, तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे. आमेन. हे उधळ्या पुत्राची गोष्ट तुमची गोष्ट आहे. देवाने तुम्हाला, तुम्ही जे मेलेले होता त्याला जिवंत केलं. येशू ख्रिस्ताच्या द्वारे कृपेने तुम्हाला जिवंत केलं, तारण दिलं. तुम्हाला त्याच्या प्रेमाने, दया संपन्न आणि प्रेमामुळे, स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे त्याने आपल्याला जिवंत केलं. 6 वचन, आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याबरोबर उठवले व त्याच्याबरोबर स्वर्गात बसवले, ह्यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठायी तुमच्या आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी अडत्या बाळगू नये, अडत्या बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. भाऊ बहिणींनो, देवाचं हे तारणाचं मार्ग आहे. आज या उधळ्या पुत्राच्या द्वारे आपण आपल्या मनाला जाचूया, आपल्या मनाच्या स्थितीला जाचूया. 6 स्टेजेस बद्दल आपण बोललो. पहिला स्टेज काय? स्वतःवरचा भरोसा. दुसरा स्टेप काय? निष्काळजीपणा. तिसरा स्टेप काय? अडचणी. चौथं मृत्यू. मृत्यू मृत्यू समोर दिसते. 5वं शुद्धीवर येणे, शुद्धीवर येणे. आणि 6वं आपल्या बापासोबतचं जीवन, पित्यासोबतचं जीवन, बापासोबत आनंदोत्सव करणे. आमेन. बापाने आपल्याला सर्व काही तयार केलेलं आहे. ओके टीना, तू जाऊन बसू शकतेस, तुझं काम पूर्ण झालं. टीनाला मुद्दामून मी पुढे आणलं होतं, ती तिथं बसून ऐकू शकत नाही म्हणून इथं उभा राहून करून तर तिला वचन ऐकायला यावं म्हणून. भाऊ बहिणींनो, परमेश्वर आपल्याला अशा पद्धतीने चालवतो, पण आपण आपल्या अंतःकरणाची दशा बघत नाही, आपल्या अंतःकरणाकडे लक्ष देत नाही. मी स्वतःवर भरोसा करून जगायला लागलोय का? मी दुसऱ्यांपेक्षा स्वतःला उत्तम मानतोय का? काय करा मी स्वतःवर भरोसा करतोय का देवावर भरोसा करायला लागलोय? काय करायला लागलोय? काही वचनं शेवटी मी वाचेन. नीतिसूत्रे त्याचा 3रा अध्याय, नीतिसूत्रे त्याचा 3रा अध्याय 5 वचन. तिथे असं लिहिलेलं आहे,
तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. नीतिसूत्रे 3:5 म्हणतं तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव. हे मी तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही दाखवू शकतो. इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, ट्रस्ट इन द लॉर्ड विथ ऑल युअर हार्ट अँड लीन नॉट ऑन युअर ओन अंडरस्टँडिंग. लीन 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 म्हणजे समजतं का? टेकणं, अवलंबून राहणं. देव म्हणतो तू देवावर भरोसा कर, पूर्ण मनाने देवावर भरोसा कर. कशावर टेकू नकोस, कशावर अवलंबून राहू नकोस? स्वतःच्या बुद्धीवर, ऑन युअर ओन अंडरस्टँडिंग. तुझी समज, तुझी बुद्धी ह्याच्यावरती टेकून तू जगू नकोस. का 6 वचनात लिहिलेलं आहे, इन ऑल युअर वेज, मराठीमध्ये आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. मराठीतलं हे अनुवाद थोडं ह्या वचनाला तेवढ्या व्यवस्थिततेने समजा. आदर करणं एवढंच नाही आहे हे वचन सांगतं. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर करणं आहे. एक्नॉलेज कर. एक्नॉलेजला मान एक्नॉलेज करा, माना देवाला. तुमच्या सर्व मार्गात देवाला माना. तुमच्यासोबत चांगल्या घडलेल्या गोष्टी असू दे, वाईट घडलेल्या गोष्टी असू दे, ह्याच्यामध्ये कुणाला माना? देवाला माना. अनेकदा आपण लोकांशी तक्रार करतो, ही लोक अशी आहेत, त्यांनी माझ्यासोबत तसं केलं, त्यांनी माझ्यासोबत असं केलं. भाऊ बहिणींनो, देवाच्या परवानगीशिवाय झाडावरचं पान पण हलत नाही ना. मग माझ्या जीवनात आलेल्या अडचणीमध्ये देवाने दिल्या म्हणून आलेल्या आहेत ना. मग मी काय करायला शिकलं पाहिजे? मानायला शिकलं पाहिजे. देवानी मला असं केलं. समजतंय का? जर मला कोणता आजार झालाय, देवानी मला आजार दिला आहे. जर माझ्या जीवनात अडचणी आलेल्या आहेत, देवानी मला अडचणी दिलेल्या आहेत. मग हे जाणलं पाहिजे, देव मला हे का अडचणी देतोय, का माझ्या जीवनात येतोय. जर तुम्ही मानणार, एक्नॉलेज गॉड इन ऑल युअर वेज, देवाला तुमच्या प्रत्येक मार्गात जर तुम्ही मानताय, त्याच्यानंतर एक अद्भुत गोष्ट घडते. ते काय? मग तो तुझा मार्गदर्शक होतो. अँड ही शॅल डायरेक्ट युअर पाथ्स, इंग्लिशमध्ये लिहिलंय. म्हणजे तो तुला रस्ता दाखवणार. आज लोकांना दिसत नाही पुढे मी कसं जायचं. का? देवालाच मान्य करत नाही आहेत. देवानी माझ्यासोबत असं केलं. देवाला जर मानणार ना, तर तुम्हाला रस्ता दिसणार. आता मला कुठं जायचंय, आता मला काय करायचंय. 7 वचन पण मी वाचेन. डू नॉट बी, मराठीमध्ये आपल्या दृष्टीने स्वतःस शहाणा समजू नकोस, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको. डू नॉट बी वाईज इन युअर ओन आईज, फिअर द लॉर्ड. ह्या 3रा अध्याय, 2रा अध्याय, 1ला अध्याय, 3रा अध्याय नीतिसूत्राचं अध्ययन करत असतानाच ना मला एक शब्द दिसतोय सारखा, फिअर द लॉर्ड. परमेश्वराचे भय धर. 1ल्या अध्यायामध्ये पण लिहिलं आहे, परमेश्वराचे भय बुद्धीची सुरुवात आहे. बरोबर आहे? ज्ञानाची सुरुवात आहे 1ल्या अध्यायामध्ये आहे, नंतर बुद्धीची सुरुवात पण लिहिलेलं आहे. काय बुद्धीची सुरुवात. माझ्या जीवनात मी व्यवस्थित विचार करून व्यवस्थित जगायला कधी लागतो? जेव्हा मी परमेश्वराचं भय धरतोय. भय म्हणजे घाबरून जगणं नव्हे, परमेश्वराला मोठं मानतोय, परमेश्वराला सम्मान करतोय. त्याच्यासमोर तो पवित्र परमेश्वर आहे, त्या परमेश्वराच्या हातात सर्व काय आहे, त्याच्याशिवाय काहीच होत नाही. ह्या परमेश्वरावर भरोसा करून परमेश्वरासमोर जगतोय, माणसांसमोर नाही. माणसांसमोर नाही. ते परमेश्वराचं भय आपल्याला बुद्धी शिकवतं. आणखीन काय करतं माहिती आहे? बुद्धी शिकवत नाही, परमेश्वराचे भय मान. आणि इथे 7 वचनात काय लिहिलं आहे? स्वतः शहाणा समजू नकोस ना. आणि आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नकोस, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. त्याच्यानं काय होणार आहे? जर तू परमेश्वराचं भय धरायला शिकलास ना, फक्त तुझ्या मनावरतीच परिणाम होणार आहे असं नाही. 8 वचनात बघा काय लिहिलंय? हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असं होईल. हो म्हणजे परमेश्वराचं भय धरून जगणारं जीवन माझ्या मनाला तर स्ट्रॉंग करतच, माझ्या मनाला तर देवाशी जोडतच, पण माझ्या शरीराला पण आरोग्य प्रदान करतं. माझ्या शरीराला, माझ्या हाडांना आरोग्य प्रदान करतं. मग मी परमेश्वराचं भय न धरता, देवासमोर न जगता जगलेलं जीवन, स्वतःला शहाणा समजून जगलेलं जीवन माझं आरोग्य पण खराब करून टाकतं. म्हणून आज ह्या रविवारच्या सभेमध्ये भाऊ बहिणींना मनाच्या जगाबद्दल मी विचार करायला लावू इच्छितो. तुमच्या मनामध्ये काय घडतंय?
ह्या उधळ्या पुत्रासारखं कोणत्या स्टेपमध्ये तुम्ही जगत आहात? देवाने हे उधळ्या पुत्राची गोष्ट का दिली आपल्याला? ॲक्च्युली उधळ्या पुत्राचं मन अशा दशेत होतं की बापाला त्याला सोडावंच लागलं, जायलाच द्यावं लागलं. पण ही उधळ्या पुत्राची गोष्ट बायबलमध्ये का दिली असेल? काही काही लोक काय म्हणतात, पास्टर मला पण असंच अनुभव मिळवायला लागणार ना, त्याच्याशिवाय थोडीच मी वळणार आहे. भाऊने त्याच्यासाठी नाही दिलं. देवाने का उधळ्या पुत्राची गोष्ट लिहिली बायबलमध्ये? जेणेकरून तुम्हाला त्याच्या मार्गाने जावं लागू नये. आत्ताच मनाची दशा ओळखा आणि वळा. ज्या अडचणीतून, ज्या दुःखातून, ज्या मृत्यूपर्यंत उधळ्या पुत्र पोहोचला, तिथपर्यंत तुम्ही पोहोचू नका. विश्वासाने जाणं, ह्या मनाचं पुढचं दशा ही होणार आहे, ह्या मनाने जगल्यानंतर पुढे असं होणार आहे माझ्या जीवनात, हे बघा. ह्याच प्रवाहामध्ये वाहत जाणार, हे बघा आणि आत्ताच वळा. जर तुम्हाला दिसतंय तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये आहे, तिथून वळा. दुसऱ्या स्टेजमध्ये दिसतंय, तिथून वळा. शेवटच्या स्टेजपर्यंत जाऊ नका. मृत्यूपर्यंत जाऊन मग वळतो असं म्हणू नका. आत्ताच जिथं दिसतंय तुमच्या मनाची दशा, तिथून देवाकडे वळा. आमीन. एक शेवटचं वचन मी वाचेन, एक शेवटचं. यशायाचा 44 अध्याय. यशाया त्याचा 44 अध्याय, त्याचं 22 वचन. परमेश्वराचं अंतःकरण इथे पण दिसतंय. आज देव प्रेमाने आपल्याला बोलवत आहे, हाक मारत आहे, त्याच्याकडे वळायला लावत आहे. तो काय म्हणतो? तो म्हणतो, तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाही तशी केली आहेत. माझ्याकडे फिर, कारण मी तुला उद्धारले आहे. हे देवाचं अंतःकरण, हे त्या बापाचं अंतःकरण आहे. तो वाट बघलाय, बाळा माझ्याकडे फिर, माझ्याकडे वळ. का? वळल्यानंतर मग मी तुला बघेन काय करायचं नाही. मी तुला उद्धारले आहे. पहिलंच मी तुला तारण दिलंय. ख्रिस्ताच्या द्वारे मी तुला पापातून सोडवलंय. आता वळ, आता वळ. तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाही तशी केलेली आहेत. नाही तशी मिटवलेली आहेत. तुझ्यामध्ये अपराध सोडला नाही. म्हणून मगाशी एफेसकरास पत्रामध्ये लिहिलं होतं ना, कृपेनेच आपलं तारण झालंय. कृपेने, देवाच्या कृपेने व विश्वासाच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे. भाऊ-बहिणींनो, खरोखर मी आशा करतो आपण आपल्या मनाला व्यवस्थित बघून देवाकडे वळूया. आपल्या मनाला वळूया. थोडंसं वळवणार ना फक्त तुमचं मन, थोडंसं, जास्त पण नाही. थोडंसं बापाच्या घराबद्दल जेव्हा विचार करताय, वळवताय, बाप धावत येतो. बाप धावत येतो, मिठी मारतो, मुके घेतो, तयार केलेल्या गोष्टी देतो. सनातन, मी तुझ्यासाठी एवढं एवढं तयार केलं बघ, मी तुझ्यासाठी हे केलं बघ. चंद्रकांत, मी तुला हे तयार केलं, अंगठी तयार केली तुझ्यासाठी. मी तुला येशू ख्रिस्ताचं स्थान दिलेलं आहे. तू माझा पुत्र झालेला आहेस. हे सगळं काही देवाने तयार केलेलं आहे. म्हणून तो म्हणतो, मी तुला उद्धारले आहे, माझ्याकडे फिर. आमेन. मी आशा करतो आपले भाऊ बहीण या परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे आपल्या अंतःकरणाला प्रतिबिंबित करतील. या आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय परमेश्वर पिता प्रभू, तुला धन्यवाद देतो. आज बायबलच्या मार्फत जे हृदयाचं जग आम्ही शिकत आहे, जे पाहत आहे, मनुष्याच्या मनाचा प्रवाह किती सुंदर आणि व्यवस्थित रीतीने या वचनांमध्ये लिहिलेला आहे. आमची सुरुवात तर स्वतःवरच्या भरोसाने होते, छोट्याशा त्या विचारांनी होते, पण ते विचार कसा आम्हाला मृत्यूपर्यंत घेऊन जातात आम्ही जाणू शकत नाही, पाहू शकत नाही. म्हणून प्रभू, या उधळ्या पुत्राच्या गोष्टीच्या मार्फत तू आमच्या मनाच्या दशेला, आमच्या मनाच्या परिणामाला दर्शवतो. प्रभू, तुझ्याजवळ मी कृपा मागतो. आज आमच्यापैकी कित्येक जणांना शुद्धीवर येण्याची गरज आहे. अशा आम्हाला कृपा पुरव. आमच्या आजूबाजूला, आमच्या नातेवाईकांपैकी, आमच्या ओळखीच्या लोकांपैकी कित्येक जणांना शुद्धीवर येण्याची गरज आहे. अशा लोकांना तू स्मरण कर. अशा लोकांना मृत्यूपर्यंत पोहोचून नाश होऊ देऊ नकोस. त्यांना तू आठवण कर, त्यांना शुद्धीवर येऊ दे, त्यांना तुझ्याजवळ वळू दे. आणि तुझी दया, तुझी कृपा त्यांच्यासाठी किती अद्भुत आहे हे ते अनुभव करतील. प्रभू, आम्ही सर्व काही गोष्टी तुझ्या हातात समर्पित करतो. आमच्या भाऊ बहिणींना पण तू खरं आत्मिक जीवन शिकव, देवासमोर जगायला शिकव, खरं ख्रिस्ती जीवन शिकव. प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. धन्यवाद देऊन ही प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणतो एक प्रभू. आमेन. ओके, खूप खूप धन्यवाद.